नमस्कार, मी राजेंद्र उंचे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं आज देशभर विविध कार्यक्रम घेतले गेले, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. किंबहुना काँग्रेस पक्षाने देखील प्रेरणा याच्यातून काहीतरी घ्यावी म्हणून प्रेरणा यात्रा काढल्या. मग खरोखर काँग्रेस नेत्यांनी याच्यातनं प्रेरणा घेतली का? गांधीजींच्या विचारांचे संस्कार गेल्या 129 वर्षाच्या काँग्रेसवरती खऱ्या अर्थाने झाले का? हाही मुद्दा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण तपासणार आहोत, बोलणार आहोत. सर्व मान्यवर पाहुण्यांशी याविषयी चर्चा करणार आहोत. मग गांधी यांनी दिलेले विचार, महात्मा गांधींनी समोर ठेवलेले विचार आणि महात्मा गांधींनी घालून दिलेला एक आदर्श, हा खरोखर आपण त्या विचारांना धरून पुढे नेतो आहोत का? आणि याही पलीकडे जाऊन महात्मा गांधी अज्ञात म्हणून आपल्याला किती माहीत झाले, अज्ञात गांधी म्हणून आपल्याला ते किती भावले आणि त्या पलीकडे जाऊन गांधीजींचा आपण काय विचार केला? महात्मा गांधी जेव्हा भारतात परत आले त्यानंतर त्यांनी देशभर भ्रमण करून प्रत्येक लोकांमध्ये एक स्वातंत्र्यासंदर्भातली ज्योत प्रज्वलित करत अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्रता आपल्याला मिळवायची म्हणून जे देशभर प्रचारसभा घेतल्या, त्या कशा होत्या, ते कुठं कुठं फिरले आणि त्यातनं त्यांना काय काय अनुभव आले आणि ते लोक कशा पद्धतीने गांधीजींना स्वीकारत होते, हे सगळं आपण बोलणार आहोत, ऐकणार आहोत. आणि 100 वर्ष झाल्यानंतर हा प्रश्न उरतोच, 100 वर्ष झाल्यानंतर गांधीजींनी दिलेले विचार हे आजच्या काळाला किती सुसंगत उरतात आणि ते सुसंगत असतील तर आपण त्याला खरोखर संगत करतोय का, आणि नसतील तर आपण का नाकारतोय, याचाही विचार आपल्याला या निमित्तानं करायचा आहे. आपल्यासोबत त्या निमित्तानं विषयावर चर्चा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्याकरता IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. म्हात्रे सर या सगळ्यांचा रिलेव्हन्स कशा पद्धतीने आहे ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत द वीक या मासिकाचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट निरंजन टकले आहेत. निरंजन टकले यांनी नुकताच मी जसा उल्लेख केला की महात्मा गांधी देशात परतल्यानंतर ज्या ज्या भागात फिरले, रेल्वेने फिरले, त्या प्रत्येक ठिकाणाचा त्याच पद्धतीने धांडोळा घेतलेला आहे. त्यांनी याची कव्हर स्टोरी द वीकमध्ये छापली आहे. महात्मा गांधी जसे गेले तसाच त्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे गांधी त्या भागातनं 100 वर्षानंतर त्यांना कसे भावले हे आपण त्यांना विचारणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आहेत. ते देखील आता गांधी अध्यासनामध्ये पुण्यात काम करतायत. गांधीजींचे वेगळे विचार या संदर्भातलं लिखाण त्यांचं सुरू आहे, तेही आपल्याला महात्मा गांधींसंदर्भात अधिक सांगतील. आपल्यासोबत महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी देखील फोनवरती असणार आहेत. तेही आपल्याला आजच्या काळातल्या गांधीजींच्या विचारासंदर्भात आणि ते रुजलेल्या संदर्भात आपल्याला सांगतील. मला सुरुवात महेश सर तुमच्यापासूनच करायचं आहे. पहिलाच प्रश्न मुळात की 100 वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत, गांधीजी किती रिलेव्हंट आहेत? राजेंद्र, मी सांगेन की गांधीजी आज रिलेव्हंट आहेत. त्याच्याच जोडीला गांधीजी पुढील शतकात सुद्धा रिलेव्हंट असतील. गांधीजी पुढील शतकात सुद्धा त्यांचे विचार सर्वसामान्य समाजाला दिशा दाखवणारे असतील. याचं मुख्य कारण आहे गांधीजींनी जो आग्रह धरला सत्य, अहिंसा आणि शांततेचा, तो आग्रह जोपर्यंत मनुष्यजात या पृथ्वी तलावर जिवंत असेल तोपर्यंत त्या आग्रहाची गरज असणार आहे. गांधीजींनी आग्रह धरला सत्याचा, त्यांनी सत्याग्रह आपल्या समोर आणला. त्याच्या जोडीला त्यांनी स्वाभिमानाचा आग्रह धरला, स्वाभिमान दाखवण्याचा आग्रह धरला. आणि याच्या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी गांधी तत्वज्ञानाची आहे, गांधीजी सातत्याने श्रमाचा आग्रह धरतात. श्रमावर आधारित संस्कृती असावी. म्हणजे तुम्ही जे सूत काताल तेच तुम्ही वस्त्र घाला. म्हणजे सूतो तो काते सो पहने आणि पहने सो काते, ही जी गांधीजींची फिलॉसॉफी होती, त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं होतं, ती आजही रिलेव्हंट आहे. कारण आजच्या जगामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे तत्वज्ञान म्हणून गांधीजी आपण जितका विचार करू, त्याच्या जोडीला आपल्याला व्यक्ती म्हणून गांधीजी सुद्धा समजून घ्यावे लागतील. कारण गांधीजींच्या काळामधल्या सगळ्याच मान्यवरांनी गांधीजींना स्वीकारलेलं होतं. हे फार कमी लोक आपल्याला सांगतात. महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी सर्वप्रथम कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. त्यांनी महात्मा म्हणून त्यांना संबोधलं आणि आपण सगळे लोक त्यांना आता महात्मा म्हणतो. याच्या जोडीला त्यांना राष्ट्रपिता म्हणून पहिले पुकारणारे कोण होते तर सुभाषचंद्र बोस होते. सुभाषबाबूंनी आपल्या एका पत्रामध्ये म्हटलं की आम्ही आझाद हिंद सेनेची जुळवाजुळव करतो, परंतु आमच्या यशस्वीतेसाठी आम्हाला राष्ट्रपित्याचा आशीर्वाद हवा आहे. त्या पत्रानंतर सर्वसामान्य लोकांनी महात्मा गांधींना हिंदुस्थानचे पिता म्हटलं नाही किंवा भारत पिता म्हटलं नाही, तर त्यांना राष्ट्रपिता हे संबोधन दिलं. त्यामुळे गांधीजींचं एकूण म्हणजे व्यक्ती, विचार आणि त्यांचं तत्वज्ञान, या सगळ्याची जी गरज आहे राजेंद्र, ती पुढील शतकामध्ये सुद्धा म्हणजे जोपर्यंत मनुष्य जात आहे तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करत राहणार. त्यामुळे गांधीजी हे जरी शरीराने आपल्यामध्ये नसले, कारण त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते
म्हणजे एका छोट्या शरीरामध्ये महामानव वसत होता असं गांधीजींबद्दल बोललं जातं. तर ते त्यांचे विचार हे कायम आपल्याला मार्गदर्शक किंवा प्रेरणादायी राहतील. अगदी खरं आहे की या पुढच्या कित्येक वर्षांपर्यंत गांधीजींचे विचार हे प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी हे मोलाचे असणार आहेत. निरंजन टाकलेंना मला पुढे विचारायचं, निरंजन, ज्या प्रकारे आपण पाहिलं की महात्मा गांधींना 100 वर्ष पूर्ण झाले, भारतात आल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीकरता म्हणून जे त्यांनी नंतर चले जाऊचं आंदोलन केलं, यापूर्वी ज्या ज्या मार्गावरून रेल्वेतून गांधीजींनी प्रवास केला, काही ठिकाणी त्यांना ब्रिटिशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, ज्या सर्वसामान्य नागरिकांना सेकंड क्लासच्या डब्यातनं प्रवास करावा लागतो त्याच डब्यातून महात्मा गांधी देशभर फिरले, तसाच प्रवास तुम्ही करून आलेला आहात आणि त्या सगळ्या संदर्भात महात्मा गांधींचा हा प्रवास आणि त्यातून त्यांनी जागवलेली स्वातंत्र्याची ज्योत तुम्ही लोकांमध्ये कशी पेटवली गेली हेही पाहिलं. काय सांगाल या प्रवासाबद्दल, कारण हा अनुभवच मोठा या 100 वर्षासाठी आहे. राजेंद्र, सर्वप्रथम तर म्हणजे हा एक भाग होता की महात्मा गांधी त्यांच्या काळामध्ये म्हणजे 1915 साली त्यांनी हा सगळा प्रवास भारतभर केला आणि आज मी हा प्रवास तोच 14,240 किलोमीटरचा केला. फक्त फरक हा आहे की त्यावेळेला ते स्टीम इंजिनच्या रेल्वेतून नॅरो गेज नी फिरत होते आणि आज इलेक्ट्रिकल इंजिन्स आहेत आणि ब्रॉडगेज ट्रेन्स आहेत. त्यामुळे हा फरक मुळात फार होता. महात्मा गांधी हे थर्ड क्लास कंपार्टमेंटनी फिरले, आम्ही सेकंड क्लास जनरल कंपार्टमेंटमधून फिरलो विदाऊट रिझर्वेशनच्या. आणि तरीही त्यावेळेला गांधींना प्रवासाआधी जे गोखलेंनी सांगितलं होतं की खरा भारत ओळखायचा असेल आणि हा भारत कुठल्या मुद्द्यांवरती एक येऊ शकतो, कुठल्या मुद्द्यांवरतून या भारतातल्या लोकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात किंवा ते एकमेकांपासून दूर जाऊ शकतात, असे अनेक मुद्दे आणि या भारतातल्या लोकांच्या समस्या या खऱ्या समजून घ्यायच्या असतील तर या सर्वसामान्यांच्या डब्यामधूनच फिर. आणि आजही 100 वर्षानंतर सुद्धा असे अनेक क्षण या संपूर्ण प्रवासामध्ये आले या 14,000 किलोमीटरच्या, की ज्या ठिकाणी असं अनेक वेळेला वाटतं की इथे महात्मा गांधी आहेत आणि अनेक ठिकाणी असं जाणवतं की इथे महात्मा गांधी हवे होते. म्हणजे त्यांचा ॲब्सेन्स किंवा त्यांचा प्रेझेन्स हा दोन्हीही आजही 100 वर्षानंतर फील होतो. इतकी आधुनिकता आली असेल, इतकं शिक्षणात प्रगती झाली असेल, इतका सगळा बदल झाला असेल, पण आजही त्यांचं अस्तित्व हे त्यांच्या असण्यातून आणि अभावातून सुद्धा हा जाणवत राहतं. हेच फार मोठी गोष्ट आहे. पण निरंजन, काय वेगळा अनुभव होता जेव्हा हा सगळा 14,000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर गांधीजी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आहेत हा भास निर्माण होत होता, कारण हा विचारांचा पगडा आपल्या मनावरती आहे म्हणून गांधीजी प्रत्येक पावलावरती आपल्याला दिसत होते. मी उदाहरणार्थ सांगतो की आम्ही ज्या वेळेला दिल्लीहून मद्रासला चाललेलो होतो आणि बल्लार शहाच्या जवळ ज्यावेळेला महाराष्ट्रातून जस्ट स्पर्श करून महाराष्ट्राला ट्रेन पास होत होती, त्यावेळेला बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रामधून जात असल्यामुळे स्टेशनवरती काही मराठी पेपर्स दिसले आणि गर्दी कंपार्टमेंटमध्ये एवढी होती की हाक मारून त्या पेपरवाल्याकडून एक मराठी पेपर मी मागितला. आमच्या कंपार्टमेंटमध्ये त्यावेळेला असंख्य तेलुगू होते, कारण तिथून ट्रेन जाणार होती आंध्रामध्ये पहिल्यांदा. तर या सगळ्या गर्दीमध्ये बसलेलो असताना तो एक मराठी पेपर मागितला तेव्हा पलीकडून कोपऱ्यातून म्हणजे एकाने हाक मारून मला गर्दीतून विचारलं की तुम्ही मराठी आहात का? तर मी म्हटलं की हो. तर तो म्हटला की काय भयंकर मला वैताग आलेला आहे आणि गेले किती तास झाले दुसरी तीच म्हणजे ही मला न कळणारी भाषा सगळेजण बोलतायत आणि मला कोणाशी बोलता येत नाहीये. तर त्यावेळेला माझ्या शेजारी एक माणूस बसलेला होता आणि वयोवृद्ध माणूस होता. ते हसले आणि ते हसल्यानंतर ते म्हटले की भाषा का कोई प्रॉब्लम नहीं होता है. मैंने 26 साल चंद्रपुर में नौकरी किया है, मैं आंध्रा का हूँ, मैंने 26 साल यहाँ पर नौकरी किया है, लेकिन स्माइल इज द बेस्ट लैंग्वेज. आप सिर्फ मुस्कुराओ तो आप जिसके साथ बात करना चाहते हो वो आपसे जुड़ जाता है और एक बार जुड़ गया तो फिर आपको भाषा की कोई भी समस्या नहीं आ सकती. आप इशारे करके भी अगर उसको बताओ तो वो समझ जाता है. निरंजन, तर असं माणसं ज्यावेळेला बोलतात की गांधीजींचंच वाक्य आहे खऱ्या अर्थाने. गांधी विचार हे खऱ्या अर्थाने आहेत की स्माइल इज द बेस्ट लँग्वेज. आणि गांधीजींच्या निरागस हास्यामधून अनेक चित्रांमधून आपल्याला ती लँग्वेज हजारो लक्षावधी भारतीयांपर्यंत त्या काळात पोहोचलेली दिसली होती.
अगदी खरं आहे सर. तुम्ही गांधीजींच्या विचारांचा संदर्भ इथे मांडला. आपल्यासोबत गांधीजींचे पणतू तुषार गांधी आहेत. तुषार गांधी, आज ज्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली, देशभर त्याचा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जातो की गांधीजी देशात परतलेला 100 वर्ष पूर्ण झाले. आज गांधी विचार जनतेपर्यंत रुजले गेले आहेत, किंबहुना ते मनावर बिंबवले गेलेले आहेत. पण तुम्हाला गांधीजींचे पणतू म्हणून गांधीजी कसे भावतात आज या दिवशी? नाही, म्हणजे मला असं वाटतं की कारण फक्त बापू आणि बाच नाही, पण माझे आजोबा पण त्यांच्या बरोबर साऊथ आफ्रिकाहून परतले होते. त्यांचे सर्व मुलं त्यांच्या बरोबर परतली होती. म्हणजे एक प्रकारे परिवार परतला असा पण एक सोहळा होता तो. आणि माझ्यासाठी ते दोन व्यक्ती राहणारच आहे. एक भारताचा नागरिक म्हणून माझा राष्ट्रपिता आणि त्यांचा पणतू म्हणून माझे पणजोबा, हे दुहेरी हे मला भेटणारच आहे. पण तुमच्या पहिल्या प्रश्नावर मी थोडं बोलू इच्छितो की कित्येकदा मी पण फिरत असतो आणि कित्येकदा आपल्या खेड्यापाड्यात जाण्याचा अवसर आलाय. आणि मला वाटतं की कदाचित त्यांच्या बरोबर त्यांच्या केलेल्या प्रवासाचा हे केला जेव्हा प्रवास, तेव्हा कित्येक जागेवर असंही वाटलं असेल की ती घड्याळाचा काटा त्या 100 वर्षापूर्वीच्या काळातच झटकून पडलेला पण आहे. आपल्या देशात आजही तशा जागा आहेत, तशी वस्ती आहे, तसे लोक आहेत ज्यांना हे जे विकास झालेला आहे त्याची असर जरा सुद्धा आलेली नाहीये. म्हणून ते पण एक आपल्याला विचार करावा लागेल की बापू तर येऊन गेले, पण 100 वर्षानंतरही त्या काळाची त्याच्या जागा आणि त्या काळाच्या समस्याला समोर जाणारी लोक पण तशीच, ग्रस्त झालेली लोक पण तशीच दिसतात आपल्याला. हे एक प्रश्न आपण विचारावा लागेल. कारण जिथपर्यंत ते प्रश्नाला आपण उत्तर देत नाही तिथपर्यंत गांधींची फिलॉसॉफी आणि त्यांची तत्व आणि त्यांचं कार्य रेलेव्हंट राहणारच, ते समकाळी राहणारच आणि त्याची आपल्याला जरूर पण जाणवतच राहणार. बरोबर आहे की गांधीजींची गरज वारंवार आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला भासत राहणार आहे. किंबहुना गांधीजी आत्ता असते तर आणखी काही वेगळं जगासमोर वेगळे विचार, वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं असतं, हेही वारंवार भासत होतं. जसं आता निरंजननी आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणाला भेटी दिल्यानंतर गांधी इथेच आहेत हे वारंवार त्यांना त्याचा भास तिथे होत होता. अरुण खोरे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. खोरे सर, ज्या प्रकारे आपण गांधींना आता पुन्हा एकदा आठवतोय, गांधीजींना पुन्हा एकदा त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आठवण्याचा प्रयत्न करतोय की गांधीजींनी आपल्याला नेमकं दिलंय काय, गांधीजींनी आपल्यासमोर जे दिलंय ते खरंच आपण आपल्यात आत्मसात करून पुढे जातोय का, हे सगळं पाहत असताना 100 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा गांधीजींच्या अध्यासनामध्ये काम करत असताना त्यांचे विचार लिहिताय, त्यांच्याबद्दलचं लिखाण करताय, तुम्हाला गांधीजी कसे दिसत आहेत या 100 वर्षानंतर? मी राजेंद्र, सुरुवातीला आपल्या IBNच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की तुषार गांधी की जे गांधींचे पणतू आहेत आणि दुसरे निरंजन टकले की ज्यांनी गांधींच्या मार्गावरनं 14,000 किलोमीटरचा प्रवास केलाय, यांच्या समवेत आज महेशने आणि तुम्ही सगळ्यांनी ही एक अतिशय वेगळी अशी चर्चा इथे आरंभलेली आहे. त्यामुळे मुद्दा मी तुमच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की गांधीजींचं एक अतिशय उचित आणि अतिशय उत्तम असं स्मरण करण्याची वेळ तुम्ही आणि संधी तुम्ही आज आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की गांधीजींचं एक जे वाक्य आहे ते वाक्य मला अतिशय आठवतं आणि अतिशय सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे गांधीजींचं की मला नेहमी हे गुण वाटत आलेलं आहे की एखादा माणूस दुसऱ्या माणसाचा अपमान झाल्यानंतर त्याला त्याचा आनंद का होतो, असं गांधीजींनी एका आपल्या आत्मचरित्रामध्ये नोंदवलेलं आहे की जेव्हा माणूस म्हणून आपण वागतो तेव्हा दुसऱ्या माणसाचा अपमान करावा आणि त्याचा आनंद त्या माणसाला होतो, हे नेमकं काय हे या गुणाबद्दल गांधीजींनी एक असं वक्तव्य एके ठिकाणी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केलेलं आहे. दुसरा एक संदर्भ आपल्याला सांगू इच्छितो, आपल्यापैकी बहुतेकांनी वॉटर नावाचा दीपा मेहताचा सिनेमा बघितला असेल. आपण सुरुवातीपासून चर्चा करतो की गांधीजी कोण होते, काय होते, गांधींचे विचार रिलेव्हंट आहेत का. त्या दीपा मेहतांच्या सिनेमामध्ये वॉटरमध्ये एक शेवटचा प्रसंग आहे, आपल्याला बहुतेकांना तो आठवत असेल. शारीरिक अत्याचारामुळे एका मुलीवरती एक प्रसंग म्हणजे ओढवलेला आहे आणि त्या मुलीला घेऊन त्याची जी एक ज्येष्ठ भगिनी ती निघालेली आहे आणि ते सगळेजण कुठे निघालेत तर ते स्टेशनवर निघालेत. का निघालेत स्टेशनवर, तर स्टेशनवरती गांधीजी येणार आहेत आणि त्या ज्येष्ठ भगिनीला असं वाटतंय की आपली मुलगी आणि आपण आपल्या दोघांच्या संकटाची सुटका, संकटातनं मुक्तता ही गांधीजी करतील आणि म्हणून ती स्टेशनवर येते.
स्टेशनवर वैष्णव जनतोचे सुरू झालेले असतात. गांधीजींची गाडी येते, गांधीजी डब्यामधनं उभे राहतात, लोकांना नमस्कार करतात, दर्शन देतात आणि गाडी पुढे निघते. ही भगिनी आणि ही मुलगी जे अतिशय आतुर असतात गांधीजींना बघायला, ते गांधीजींना पाहतात आणि मला असं वाटतं की त्यांना ते बघितल्यानंतर त्यांना जे काही भावतं ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. गाडी पुढे निघून जाते, गांधीजी पुढे निघून जातात. मी सांगतोय तुम्हाला अशासाठी की लक्षावधी लोक, कोट्यवधी लोक त्या काळामध्ये गांधीजींची अशी वाट पाहत होते, कारण विश्वास होता, श्रद्धा होती. निरंजननी मगाशी सांगितलं की इथे गांधीजी हवे होते किंवा इथं गांधीजीची अनुपस्थिती जाणवली. विल्यम शिरर आणि लुई फिशर या दोन महान लेखकांनी गांधीजींची सुंदर चरित्र लिहिलीत. त्यातल्या लुई फिशरच्या चरित्राचा परिणाम ॲटन बरोबर झाला आणि ते गांधीजींचा त्यांनी चित्रपट बनवला. लुई फिशर, विल्यम शिरर या दोघांच्या पुस्तकामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे. कदाचित निरंजनला ते रिलेट करता येईल. ती गोष्ट अशी आहे की त्या लेखकाने असं लिहिलंय, विल्यम शिररनी, की मला हा प्रश्न नेहमी पडायचा की तारा जात नाहीये, फार माहिती होत नाहीये, पण पुढच्या स्टेशनवर गांधीजी येणार आहेत असं समजल्यानंतर राजपुरा स्टेशन असेल, दिल्ली असेल किंवा उत्तर भारतातली काही स्टेशन असतील, इथे गांधीजी येण्यापूर्वीच शेकडो आणि हजारोचा जमाव त्या स्टेशनवर जमतो कसा. आणि त्यांनी असं आश्चर्य व्यक्त केलंय की दिल्लीमध्ये तो एक प्रसंग असा होता की गांधीजी स्टेशनवर पोहोचलेले पहाटे आणि नेहरू त्यांना रिसिव्ह करायला आले. प्रचंड गर्दी आहे, लाखोंची गर्दी आहे आणि गांधीजी नेहरू पोलिसांना सांगते तुम्ही काही काळजी करू नका, बापूंना मी घेतो, आम्ही उतरून जाऊ पुढे. सांगायचा मुद्दा असा की देशातल्या लक्षावधी लोकांना जे वाटत होतं की अरे या माणसाने आम्हाला काहीतरी विश्वास दिलाय. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते ती इथे मुद्दाम नमूद करायला पाहिजे. गेले काही दिवस आपल्याकडे रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले अशा पद्धतीच्या एक प्रचारकांची धूम उठलेली आहे. मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे, या देशामध्ये भगतसिंग असतील, सावरकर असतील यांच्या संबंधीची भूमिका जेव्हा मांडण्यात आली तेव्हा गांधीजींनी सांगितलेलं होतं की हा मार्ग आपल्याला परवडणार नाही, जमणार नाही. आणि गांधीजींनी सांगितलं या देशामध्ये कुपोषण आहे, दारिद्र्य आहे, हे नंगे फकीर लोक आहेत, या सगळ्या लोकांनी काही शस्त्र घेऊन ब्रिटिशांना मारायचंय का, अशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळवणार का. आणि गांधीजींनी जी भूमिका घेतली अहिंसेची, सत्याग्रहाची, शांततेची, त्यामुळे लक्षावधी लोक रस्त्यावरती उतरले. साधे लोक होते, फाटके लोक होते, पण 42ची चळवळ बघा, 1930चा सत्याग्रह बघा, चंपारण्यमधला निळीचा सत्याग्रह बघा, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की गांधीजींनी या देशातल्या सामान्य माणसाला रस्त्यावर उतरवलं आणि त्याला स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सहभागी करून घेतलं. मला स्वतःला असं वाटतं की गांधीजींचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आज हेच आहे. आणि जगामधल्या अनेक महासत्ता असतील, अनेक मोठे देश असतील, या सगळ्यांना गांधीजींचा हा मार्ग पत्करावा लागलेला आहे, पत्करावा लागणार आहे. पॅलेस्टाईनच्या संदर्भात जेव्हा संघर्ष वाढला तेव्हा यासर अराफात यांना कधीतरी गांधीजींची आठवण झालेली होती. हे पण इथे मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. अगदी अगदी खरं आहे सर की या सगळ्या जगभरातल्या विविध नेत्यांना गांधीजींची प्रत्येक ठिकाणी आठवण झाली. नेल्सन मंडेलानंतर गांधीजींचेच विचार दक्षिण आफ्रिकेमध्ये रुजवले आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील गांधीजींना मानणारा मोठा मार्टिन लुथर किंग देखील आणि गांधीजींना मानणारा देखील मोठा वर्ग प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक देशात जगातल्या आपण पाहू शकतो. या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. गांधीजींनी सत्याग्रहाचं केलेलं आंदोलन असेल, सत्याचे केलेले प्रयोग असतील, किंबहुना गांधीजींनी दिलेली अहिंसेची एक शिकवण असेल, याविषयी बोलायचं आहे. आणि हे विचार आजची तरुणाई घेऊन पुढे जातीये का, आणि आजचे राजकारणी गांधीजींच्या नावावरती फोटो बाजूला जोडून जे राजकारण करतायत ते खरंच आपल्या पक्षाची विचारधारा गांधीजींच्या विचाराशी जोडून पुढे जात आहेत का. केवळ काँग्रेस एकच नाही, गांधीजींचे विचार हे समर्पक सगळ्यांना लागू आहेत, त्यामुळे प्रत्येकजण तसा विचार करतोय का, हेही बोलायचं आहे ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण महात्मा गांधींच्या विचारांसंदर्भात, महात्मा गांधींनी दिलेल्या आदर्श शिकवणी संदर्भात बोलतोय, चर्चा करतोय मान्यवरांसोबत. महेश सर, मला मगाशी आपण ह्या सगळ्या विचारांबद्दल बोललो, मात्र आता हा सगळा प्रकार जो आहे तो कुठेतरी राजकारणाशी जोडलेला आहे. बरोबर. गांधीजींनी स्वातंत्र्यापूर्वी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी एक अहिंसेचं राजकारण केलं, त्यातनं एक वेगळे विचार लोकांसमोर ठेवले. आणि आज जर आपण बघितलं, आजचे राजकीय पुढारी ह्या विचारांपासून कुठेतरी दूर गेलेले आहेत, या विचारांच्या जवळ येऊ पाहत नाहीयेत. राजेंद्र, गांधीजींच्या राजकारणाचा केंद्रबिंदू किंवा गांधीजींच्या पूर्ण विचाराचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस होता. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती गांधीजींनी आपल्या तत्वज्ञानाची, आपल्या विचाराची किंवा आपल्या कामाची रचना केलेली होती. मला इथे कुसुमाग्रजांची, कविवर्य कुसुमाग्रजांची ती अखेरची कमाई ही कविता आठवते. त्या कवितेत त्यांनी, कुसुमाग्रज म्हणतात की मध्यरात्र उलटून गेल्यावर 5 पुतळे एका चौथऱ्यावर जमा होतात आणि त्याच्यात महात्मा फुलेंचा पुतळा आसवटी पद सांगतो की मी उरलो फक्त, आता मी एका जातीपुरताच मर्यादित उरलो.
तीच खंत लोकमान्य टिळकांकडून येते आणि शिवाजी महाराजांकडून सुद्धा तीच खंत येते की जातीच्या पलीकडे आम्हाला कुणी मानत नाहीये. आणि याच्यात सगळ्यात अखेरच्या क्षणी महात्मा गांधीजींचा पुतळा म्हणतो की अरे तुमच्या मागे एक जात तरी आहे, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती आहेत. तर ही वस्तुस्थिती आहे की महात्मा गांधीजींचे विचार हे आम्ही फक्त म्हणजे तस्विरीपुरते मर्यादित ठेवलेले आहेत, कपाटातल्या ग्रंथापुरते मर्यादित ठेवलेले आहेत. फार दूर कशाला जा राजेंद्र. ज्या काँग्रेस पक्षाने आजपर्यंत गांधी नेहरू या विचारांचा वारसा सांगितला त्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रीय स्तरावर किंवा आपल्या महाराष्ट्रापुरतं जरी आपण बघितलं तर आचारात, विचारात आणि व्यवहारात गांधीवाद आणणारा असा एकही नेता आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही. त्यामुळे सगळी जी गांधींचा उदो करणारी मंडळी आहे ती प्रत्यक्षात गांधीवाद जपताना दिसत नाही किंवा जगताना दिसत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे राष्ट्रपुरुषाची. कारण आपण बघू की जगभरामध्ये गांधी विचार वेगाने पसरत आहेत. सगळ्या प्रगत देशांमध्ये, अप्रगत देशांमध्ये प्रत्येकाला गांधीजी आपले वाटतात, आपल्यासाठी रिलेव्हंट वाटतात, आपल्यासाठी त्यांचं विचार आणि वर्तन काल सुसंगत वाटतं. परंतु ज्या देशासाठी गांधीजी 100 वर्षापूर्वी परत आले, एक नियतीशी तो त्यांनी करार केला, त्या देशातल्या लोकांना आज ते तेवढ्या प्रमाणात वाटत नाही. ही फार दुर्दैवाची गोष्ट. अगदी खरं. हीच मुळात शोकांतिका आहे. निरंजन, हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे. कारण तुम्ही ज्या प्रकारे 14,000 किलोमीटरचा प्रवास केलात, कुठे कुठे गेल्यानंतर काही राजकीय नेत्यांशी भेटण्याचा संदर्भ आला असेल किंवा काही भेटण्याचा योग आला असेल, सर्वसामान्य लोकांशी बोलताना काही वेगळे मुद्दे समोर आले असतील. गांधी आजपर्यंत, या क्षणापर्यंत, आजच्या दिवसापर्यंत किती रुजलेत आणि किती जणांना ते भावलेले आहेत, किती जणांच्या मनात राहिलेले आहेत, हा खरा मुद्दा येतो. कारण राजकारण करताना गांधींचं नाव घेऊन राजकारण करणं, सर्वसामान्यांसाठी झटणारा राष्ट्रपिता महात्मा म्हणून त्यांची पदवी समोर ठेवून त्याच्यावरती भाष्य करणं आणि प्रत्यक्षात आपल्या आचरणामध्ये वेगळ्या गोष्टी आणणं, हा राजकारणातला एक भाग आजचा बनलेला आहे. पण तुम्हाला काय भेटले, तुम्हाला कोणते लोक भेटले जे गांधीजींना खरंच आदर्श मानून पुढचं पाऊल टाकतात? तसं म्हणायचं तर अगदी खरं सांगायचं तर मी या संपूर्ण प्रवासादरम्यान ज्या ज्या ठिकाणी थांबलो तिथे सुद्धा मी कुठल्याही राजकारण्याला भेटायला गेलो नाही. म्हणजे कुठल्याच पक्षाच्या राजकारण्याला भेटायला गेलो नाही. फक्त सामान्य माणसं आणि ज्या ज्या संस्था जिथं जिथं गांधीजी गेलेले होते किंवा आज गांधीजींच्या विचारांवरती जी लोक काम करतात. उदाहरणार्थ चेन्नईमध्ये गांधी स्टडी सेंटर आहे. तिथं के मोहन म्हणून एक जण आहेत आणि त्यांच्या एक सहकारी आहेत डॉक्टर प्रेमा म्हणून. त्यांना मी भेटायला गेलो होतो. त्या डॉक्टर प्रेमांनी कस्तुरबा आणि गांधीजी यांच्या बॉन्डवरतीच PhD केलेली आहे. त्यामुळे तो एक वेगळाच भाग होता की अशा पद्धतीने कोणीतरी विचार करणं आणि त्याचा अभ्यास करणं. ही लोक जी आहेत ती आजही अत्यंत सत्वशील आणि गांधींच्या विचारांनी प्रेरित गांधीवादी भूमिकेमध्ये अतिशय साध्या याच्यात राहणीमानामध्ये आजही त्याच याच्यावर जगतायत. आजही अशी माणसं आहेत की जी त्यांच्या उत्पन्नाचा 40 ते 50% हिस्सा हे सार्वजनिक लोकोपयोगी कामांसाठी म्हणून दान करतात किंवा त्यासाठी म्हणून खर्च करतात. अशी सुद्धा अनेक लोक भेटली. पण सर्वसामान्य माणसांमध्ये, अतिशय सामान्य माणसांमध्ये, ज्यांनी कदाचित म्हणजे काही माणसं अशी मला भेटली ट्रेनमध्ये प्रवास करत असताना. त्यातला एक प्रसंग मी लिहिला पण आहे. पण म्हणजे मिथुन सिंग नावाचा एक कामगार, त्याच्यानंतर एक मुस्लिम समीर खान नावाचा गुजरातमधला माणूस आपल्या मुलाला 6-8 वर्षाच्या मुलाला छातीला हृदयामध्ये भोक आहे म्हणून उपचारासाठी एका चॅरिटेबल हॉस्पिटलमधून परत नेतोय आणि त्या मुलगा आता बरा होईल कदाचित असं म्हणून म्हणत असताना इन्शाअल्लाह म्हटलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या पायाशी बसलेला मिथुन सिंग त्याचा हात घट्ट धरून म्हणतो की तुम अच्छे बाप हो, तुम्हारे बच्चे को बिलकुल कुछ नहीं होगा. आणि त्यानंतर तो मिथुन सिंग शेवटपर्यंत, त्याला उतरेपर्यंत त्या संपूर्ण कुटुंबाला, अमन आणि त्याच्या वडिलांच्या शेवटपर्यंत साथ देतो, त्यांना उतरवतो स्टेशनवरून आणि शेवटी ते दोघं एकमेकाला मिठी मारतात. यात मिथुन सिंग किती शिकलेला होता हे अजिबात माहित नाही. अमनच्या वडिलांना गांधी किती कळलेले होते माहित नाही. पण जिथं जिथं ही माणुसकी आहे त्या त्या ठिकाणीच तर एक्झॅक्टली गांधीजींचा विचार आढळतो. असेही अनेक प्रसंग आले की जिथं अत्यंत सुशिक्षित कलकत्त्यामधली एक गायिका, जे म्हणजे 65-66 वर्षांच्या होत्या आहेत, त्या गायिका डेहराडूनला एका संगीताच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या आणि त्यांना पाणी प्यायला हवं होतं.
त्यांना आमच्याकडे पाणी नेमकं संपलेलं होतं, तर त्या म्हटल्या की आता मला पाणी कोण मिळेल, कारण रात्रीची वेळ होती, झोपायची वेळ झाली होती, मला पाणी हवंय. आणि पाणी हवंय हे म्हटल्यानंतर त्या झोपल्या. त्या झोपल्यानंतर 3:30-4 वाजता त्या एकदम अशा ओरडून उठल्या की त्यांना कोणतरी झोपेतून उठवत होतं. तर आमच्या बाजूच्या कंपार्टमेंटला म्हणजे साईडला पण खाली बसलेला एक मुलगा जो मुस्लिम समाजाचा होता, त्याच्या आधी यांनी आमच्याशी जवळजवळ 1 तास गप्पा मारल्या होत्या. त्यांनी रात्री 4 वाजता ग्वाल्हेर स्टेशनवरती उतरून त्यांच्यासाठी पाण्याची बाटली आणली होती की यांना पाणी हवंय होतं आणि आता तुम्ही उठा, मी तुम्हाला तुमच्यासाठी पाणी घेतलंय. तर हे असे जे प्रसंग आहेत, या ठिकाणी आपल्याला गांधीजी दिसतात. ज्यावेळेला रेल्वेमध्ये चहाचा संपूर्ण किटली सांडली आणि ती पुसण्यासाठी म्हणून एक कामगार त्या चहावाल्यांनी बोलावून आणला आणि त्याला जेव्हा सांगितलं की 2 दिवस झाले, 2 दिवसापासून फ्लश बंद आहे टॉयलेट्सचे, तर ती टॉयलेट कोणाला तरी साफ करायला बोलव किंवा ती साफ कर, तेव्हा तो म्हटला ये मेरा काम नहीं, कोई मेहतर आएगा और वो साफ करेगा. म्हणजे दुसऱ्या बाजूला अशीही उदाहरणं होती की आजही ती जाती व्यवस्था इतक्या कडवट पद्धतीने त्या स्तरांमध्ये सुद्धा इतकी रुजलेली आहे आणि पुन्हा इथं गांधी हवे असं वाटतं. आणि अशी उदाहरणं की जिथं गांधी दिसतात की हो इथं गांधी आहेत, तर असे फार थक्क करणारे अनुभव सर्वसामान्य माणसांमधून जास्त आले. अगदी खरं आहे की अत्यंत ज्वलंत उदाहरणं समोर तुम्ही निरंजन ठेवलेली आहेत. त्यामुळे गांधींचं आज अस्तित्व आणि गांधींचं असणं किती गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी पटायला आपल्याला या 2 उदाहरणांची खरं गरज आहे. आता मला सर खोरे सर हाच मुद्दा पुढे राजकारणांच्या विषयीचा थोडा विचारायचा वेगळा, तो म्हणजे गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांबरोबर लढा देऊन 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यापूर्वी गांधीजींनी जे सत्याचे प्रयोग केले, अहिंसेचा मार्ग लोकांना दाखवून दिला आणि आत्ताच्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 60-65 वर्षाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर अहिंसा या शब्दातला आपण विसरून गेलेलो आहोत आणि हिंसेच्या माध्यमातूनच राजकारणाचे धडे गिरवत सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपण अवलंबतोय. त्यामुळे गांधींना आपण खरंच विसरलोय. मला स्वतःला असं वाटतं की निरंजन म्हटला त्याप्रमाणे मला हे पटतंय की गांधीजींना सर्वसामान्य माणूस विसरलेला नाहीये, पण राजकीय नेते आणि मतलबी नेते हे निश्चितपणे गांधीजींना विसरलेले आहेत. मी 2 उदाहरणं आपल्याला देतो. आज सकाळी मुंबईमध्ये गांधीजींच्या ह्या परतीच्या दिनानिमित्त म्हणजे शताब्दी दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने एक प्रेरणा यात्रा काढली होती. तिथे असलेले पत्रकार किंवा कार्यकर्ते यांनी मला सांगावं की ह्या प्रेरणा यात्रेमध्ये किती दम होता आणि किती सत्व होतं हे सांगावं. कारण मंत्रालयाच्या गांधीजींच्या पुतळ्यापाशी ती प्रेरणा यात्रा समाप्त झाली. एक आपला उपचार करायचा, कारण आता पंतप्रधानांनी एवढा मोठा कार्यक्रम गुजरातमध्ये ठेवला आहे, तेव्हा काहीतरी काँग्रेस पक्षाने केलं पाहिजे. ज्या काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत झाली तेव्हा तो कार्यक्रम केला असं दिसलं. दुसरी गोष्ट, मगाशी उल्लेख असा झाला की राजकीय पक्ष कोणीच गांधीजींच्या संबंधी काही कमिट व्हायला तयार नाही, कमिट झालेलं नाहीये, नुसतं नावापुरतं ते करतात. काँग्रेसला गांधीजींची थेट परंपरा असल्यामुळे गांधीजींचे फोटो काँग्रेसच्या कार्यालयात दिसतील, परंतु जो राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच फुटून बाहेर पडला, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्हा कार्यालयांच्या मध्ये, शहर कार्यालयामध्ये तुम्हाला गांधीजींचा फोटो दिसणार नाही. हे तुम्हाला मी अगदी आवर्जून सांगतो, तुम्ही आवर्जून पहा एकदा शोध घेऊन. तेव्हा राजकीय पक्षांनी गांधीजींचं फारसं काही या पद्धतीचा वारसा सोडून द्या, तुम्ही दिखाऊ वारसा देखील घेतलेला नाहीये. पण आपल्या राजकारणामध्ये मगाशी तू जे म्हटलास की आपल्या राजकारणामध्ये समाज जीवनामध्ये गेल्या अनेक वर्षात अहिंसेमधला गळून पडलेला आहे. याचं कारण हिंसेवरती म्हणजे माईट इज राईट या पद्धतीची एक भूमिका घेऊन या पद्धतीचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये समाज जीवनामध्ये रुजवला जातोय आणि आता गेल्या काही काळामध्ये या विचाराला एक फार मोठी पुष्टी देण्याचे प्रयत्न आपल्याकडे चाललेले आहेत. इथे मला मुद्दाम 2 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळाचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला. 1921-22 जे असहकार आंदोलन होतं, या आंदोलनामध्ये चौरी चौराला पोलिसांना जाळल्यानंतर गांधीजींनी ते आंदोलन थांबवलं आणि गांधीजींनी त्या संबंधामध्ये एक मोठं स्टेटमेंट जारी केलेलं होतं की आपल्या समाजाला अजून अहिंसेची सवय झालेली नाहीये, आपण अजूनही स्वातंत्र्यासाठीचा जो लढा करायचा त्या लढ्यासाठी योग्य नाही, अशा पद्धतीची कडक टीका करणारं स्टेटमेंट गांधीजींनी प्रस्तुत केलेलं होतं. त्यावेळेला मोतीलाल नेहरू सगळे रागावले की तुम्ही अचानक हे असहकार आंदोलन बंद का केलं. 1930 साली गांधीजींचा जो प्रयोग होता त्याचा 1930 साली चांगलं प्रत्यंतर आलं आणि अहिंसेचा एक लढा जगभर पोचला. तो लढा कव्हर करायला आलेले लुई फिशर, विल्यम शिरर या सगळ्यांनी असं सांगितलंय की आम्ही जगामध्ये पहिल्यांदा असा लढा पाहत होतो की लोक जात आहेत पुढे, कायदेभंग करतायत, काठ्या खातायत, पण पोलिसावरती हात उचलत नाहीयेत. अशा पद्धतीचा अहिंसक लढा जगाच्या इतिहासामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहिला.
1942 नंतर हा लढा गांधीजींनी पुढे नेला आणि देशाचं एक मोठं आंदोलन आपल्या समोर आलं. या मधल्या काळामध्ये दोन गोष्टी घडल्या. भगतसिंगांना आणि राजगुरू सुखदेव यांना फाशी झाली. या काळामध्ये सातत्याने गांधीजींचे विरोधक आणि विशेषतः हिंदुत्ववादी शक्तींचे जे समर्थक होते हे सातत्याने असं सांगत होते आणि सशस्त्र क्रांतीचे समर्थक की गांधीजींनी भगतसिंगांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. गांधीजींनी आयर्विनकडे तसं पत्र दिलेलं होतं, हे पत्र उपलब्ध आहे. गांधीजींनी सांगितलेलं होतं आयर्विनला की तुम्ही फाशी देऊ नका त्यांना, हे बरोबर होणार नाहीये आणि याचे परिणाम उलटे होतील, हे गांधीजींनी सातत्याने सांगितलेलं होतं. परंतु गांधीजींनी आयर्विन बरोबरच्या करारावरती सही मात्र केलेली होती. त्यानंतर गांधीजींनी एका जाहीर सभेमध्ये भगतसिंगाला श्रद्धांजली वाहिली आणि गांधीजींनी सांगितलं की भगतसिंगांचा मार्ग चुकलेला आहे आणि भगतसिंगाच्या मार्गाने भारतामधल्या कुठल्याही सामान्य माणसाला जाता येणार नाही आणि म्हणून सातत्याने गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला, ज्या मार्गामुळे कोट्यावधी लोक देशातले भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. स्वातंत्र्यानंतर मात्र आपल्याकडे जाती धर्माचं विष पेरलं गेलं. हे विष वाढवायचा आणखीन प्रयत्न झाला. महापुरुषांना त्यांच्या अस्मिता जागे करून जातीशी आणि धर्माशी आणि पंथाशी जोडल्या गेल्या आणि त्यामुळे गांधींनी ज्या समग्र भारताचं एका सहिष्णू भारताचं जे स्वप्न रंगवलं होतं त्या स्वप्नावरती डाग पडायला सुरुवात झाली आणि गेल्या अनेक वर्षात आपण अनेक जातीय दंगली बघितलेल्या आहेत, जातीय दंगे बघितलेले आहेत. या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण गांधीजींची शिकवण मोठ्या प्रमाणामध्ये विसरलो आणि राजकीय नेत्यांनी गांधीजींच्या नावाचा खूप वापर केला. पण गांधीजींनी जी गोष्ट सांगितली होती, ज्याचा उल्लेख नेहरूंनी आपल्या पहिल्या भाषणात केला होता, टू वाईप टिअर्स फ्रॉम एव्हरी आय. गांधीजींची इच्छा अशी होती, असं नेहरूंनी सांगितलं त्या भाषणात, की शेवटच्या माणसाच्या डोळ्यातला अश्रू पुसला गेला पाहिजे. ही कुठल्याही कल्याणकारी राज्याची भूमिका असते. बरोबर सर, या अगदी अगदी भूमिकेपासून अगदी योग्य मुद्दा तुम्ही राजकीय मांडलाय. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर इतरही मुद्दे घ्यायचे आहेत, पण तुषार गांधी आपल्या सोबत आहे. तुषार गांधी, ब्रेकपूर्वी मला तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसता आले पाहिजेत, हे गांधीजींचं स्वप्न होतं. मात्र ह्याच गांधीजींच्या विचारावर राजकारण करणाऱ्यांनी हे स्वप्न पूर्ण केलंय? नाही केलंय, जर पण नाही केलं, नाही तर आपल्या ज्या शेतकरी आहेत त्यांना आत्महत्या करावी लागली नसती. आपल्या ज्या गोरगरीब आहेत त्यांना त्यांचं गाव सोडून शहराकडे पळावं लागलं नसतं आणि एवढा सफळ झाला नसता. आपल्या 6 दायकांच्या गाळात त्या पद्धतीचं राजकारण केलं असतं, प्रामाणिक राजकारण केलं असतं की जिथे सर्वप्रथम दरिद्र असत नीती जर केली असती तर हा आपल्याला हे सगळं बघावं लागलं नसतं. अगदी खरं आहे. तुषार गांधींचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही. आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. वेळ ब्रेकची झालेली आहे. ब्रेक नंतर परत आपण आजच्या तरुणाईला जवळ घेऊन गांधीजींच्या विचारांच्या संदर्भात ही पिढी खरंच गांधीजींच्या विचारांच्या मार्गावर पावलं टाकत पुढे मार्गक्रमण करते का, पुढच्या पिढीला हा आदर्श समजावून देण्याचा प्रयत्न करते का, की गांधी त्यांच्यापर्यंत किती पोहोचले हे आपण पाहणार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत आणि शेवटच्या भागात अर्थात गांधी विचार आणि आजची तरुणाई याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मला महेश सर हा प्रश्न आवर्जून इथे विचारायचा की आजची तरुणाई जेव्हा एखादं आंदोलन उभं राहिलं, ज्यावेळेस अण्णांनी आंदोलन केलं त्यावेळेस ती तरुणाई बाहेर आली असली, पण ह्या तरुणाईला खरंच गांधी भावलेले होते का, की एका फक्त कुठल्या तरी मुवमेंटला जोडायचं आणि आपल्याला बाहेर येऊन काहीतरी दाखवायचंय? नाही, गांधी तरुणाईला कायमच भावत राहिले, कायमच तरुणाईला आकर्षित करत राहिले. कारण गांधीजींनी गृहोद्योग, ग्रामोद्योग, कुटीरोद्योग या सगळ्या याच्यावर सातत्याने भर दिला आणि त्या काळातला जो समाज होता त्या समाजामध्ये या सर्व कुटीरोद्योगाशी रिलेटेड लोक किंवा ती तरुणाई त्यावेळेस सगळ्या या गृहोद्योगाशी संबंधित होती. मला इथे विनोबाजींनी एका व्याख्यानामध्ये दिलेला किस्सा सांगावासा वाटतो की म्हणजे ग्रामोद्योग किंवा स्वदेशी किती महत्वाची आहे हे विनोबाजींना गांधीजींकडून कसं कळलं होतं ते लक्षात येतं की एक दिवस म्हणजे गोकुळामध्ये दूध दही भरपूर होतं म्हणून गोकुळातल्या सगळ्या गवळणी मथुरेमध्ये जाऊन दूध दही विकतात आणि यशोदा माता सुद्धा त्यांच्या त्या कामाला संमती देते. त्यावेळेस श्रीकृष्ण जो तरुणाईचं प्रतीक होता तो म्हणतो की मथुरेमध्ये तुम्ही इथलं दही दूध विकू शकता, तिथे पैसा सुद्धा आहे पण पैशाबरोबर कंस सुद्धा आहे.
आज आमची जी तरुणाई ग्रामीण भागामधून शहराकडे जाते तर तिथे पैसा आहे निश्चितच, परंतु त्या पैशाच्या बरोबर ज्या दुष्ट गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या चुकीच्या गोष्टी आपल्या समाजाला किती घातक आहेत हे गांधीजींनी त्यावेळेस ओळखलं होतं. त्यामुळे गांधीजींनी खेड्या गावावर आधारित ग्रामस्वराज्य जी संकल्पना मांडली, त्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेतून त्यांनी खेडी स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. कारण त्यांना खात्री होती खेडी जर स्वयंपूर्ण झाली तर भारत स्वयंपूर्ण होईल. म्हणजे जर खेड्यातली जी तरुणांची ऊर्जा आहे ती जर गावामध्ये राहिली असती तर आज जी आपल्याला बकाल ग्रामव्यवस्था दिसते ती तशी बकाल झाली नसती. त्यामुळे मला सातत्याने वाटतं की तरुणांनी अजून गांधी समजून घेतला पाहिजे, गांधीजींचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण खऱ्या अर्थाने आपली खेडी आणि आपली समाजरचना अधिक चांगली, स्वयंपूर्ण आणि मजबूत करू शकू. अगदी खरं आहे. मला निरंजन हाच जो मुद्दा सरांनी उपस्थित केला की खेडी समृद्ध करण्याच्या संदर्भात गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला, पण आज गावागावात गेल्यानंतर खेड्यातला तरुण शहराकडे चला असं म्हणतो. त्यामुळं कुठतरी धावतोय तो, अशी परिस्थिती आता दिसतीये. तुम्ही जेव्हा काही तरुणांना भेटलात, काही मुलांना भेटला असाल गावातल्या, किंवा ट्रेनमधनं जाताना काही तरुणांचे उल्लेख तुम्ही संदर्भ मगाशी दिले, या तरुणाईला गांधीजी काय वाटत होते की आपण आता खेड्यातच राहिलं पाहिजे, आपली सुबत्ता आपण खेड्यातच निर्माण केली पाहिजे, काय वाटतं त्यांना? माझ्या मते म्हणजे कदाचित हे खूप धक्कादायक असेल, पण मला जो अनुभव आला त्याप्रमाणे माझं असं मत आहे की गांधीजींचा सर्वात जास्त अभ्यास हा बिहारमधली मुलं करतात. आणि तो माझा एक अनुभव आहे की ज्या वेळेला मुघलसरायला ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये 9-10 कॉलेजमधली मुलं हे आली, घुसले आणि त्यांचा गोंधळ आपापसात चालू होता आणि खूप गोंधळ चाललेला होता. मी त्यांचे फोटो घ्यायला लागलो त्यावेळेला त्यांच्यातले 2-3 जण येऊन बसले की आप फोटो क्यों निकाल रहे हो. तर मी म्हटलं की असं मी पत्रकारेन स्टोरीसाठी जातोय. तर कुठली स्टोरी, तर असा असा संदर्भ झाला. त्यावेळेला ते म्हटले की हाँ 1915 में, लेकिन वो चंपारण में कहाँ आए थे, चंपारण में तो 1918 में आए थे. और वो हरिलाल गया था साबरमती पूरी क्रॉस करके कोचरब आश्रम में उनको मिलने के लिए. सत्याग्रह आश्रम उसका नाम था, लेकिन वो कोचरब में था, अब वो नहीं है वहां पे. असं आजचा मुलगा बिहारमधला सांगतो. तो म्हणतो की 1918ला ज्या वेळेला नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चंपारणमध्ये आंदोलन झालं, तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी केलेलं ते पहिलं आंदोलन होतं. आणि त्याचं म्हणणं की 100 वर्ष उलटून गेली, पण आजही आमच्या बिहारमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या तशाच आहेत. आजही आमच्या इथल्या ॲग्रो प्रोड्यूससाठी कुठलेही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने क्रिएट केलेलं नाहीये. आणि आम्ही 10-12 मुलं आम्ही हाच कॉलेजमध्ये विचार करतो की हे इन्फ्रास्ट्रक्चर, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही मुलांनी जर निर्माण करायचं ठरवलं तर काय काय करता येऊ शकेल. तर हे किती एक साधं उदाहरण आहे. म्हणजे हे कदाचित ते त्यांच्यापुरता प्रयत्न करतील, हा किती स्केलपर्यंत नंतर वाढेल याची कल्पना नाहीये. पण आजही ती मुलं या गोष्टींचा अभ्यास करतात. त्यावेळेच्या समस्या, त्यावेळची आंदोलनं आणि आजच्या प्रश्नांची उत्तरं त्यातून शोधण्याचा प्रयत्न, हे संपूर्ण मोठी एक्सरसाइज ही ती मुलं करताना मला दिसली. इतर ठिकाणी त्या मानाने कमी अभावानी असं जाणवलं की गांधीजींना किती आत्ताच्या याच्यासाठी रिलेट केलं जातंय. मला मघाच्याही बद्दल जे वाटत होतं ते हेच होतं की अहिंसा मधला गळतो म्हणजे काय होतं, तर हिंसा ही शॉर्टकट आहे. आणि गांधीजींनी सांगितलेला अहिंसेचा मार्ग हा खूप लॉंग कट आहे. त्यात खूप सॅक्रिफाईस आहे, त्यात खूप पेशन्स दाखवण्याची गरज आहे. आणि तो आजच्या जनरेशन्समध्ये नंतरच्या काळामध्ये निर्माण झाला नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की भारतातल्या किंवा जगातल्या कुठल्याही समस्यांचं निराकरण करण्यासाठी हिंसा हा मार्ग असू शकतो का. तो बेरोजगारीपासला प्रश्न असेल, तो कल्चर टू ॲग्रिकल्चर, कुठल्याही क्षेत्रातली समस्या ही हिंसेतून सोडवली जाऊ शकते का, तर ती नाही सोडवली जाऊ शकत. त्यासाठी अहिंसेचाच मार्ग घेतला जावा लागेल. आणि म्हणून पुन्हा एकदा गांधी सर्वात जास्त आज रिलेटेड आहेत असं वाटतं आणि रिलेव्हंट राहतील कायम
असंही वाटत राहतं. अगदी खरं आहे. मला शेवटी खोरे सर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे गांधीजी याही पुढच्या काही काळात पुढच्या शतकभर देखील रिलेव्हंट राहतील यात काही शंका नाही. मात्र तुम्ही या सगळ्या संदर्भातला अभ्यास करत असताना तुम्हाला ही तरुणाई कशी जाणवली की ही तरुणाई आजची गांधी विचारांपासून थोडीशी दूर जातीये की खरंच ही तरुणाई गांधींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काही उपक्रमशीलतेमधून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते? काही उदाहरणं देखील तुमच्याकडे असू शकतात. मला असं वाटतं की आता चर्चेमध्ये एक मोठा मुद्दा आला की गांधीजी तरुणांच्यापासून दूर जात आहेत का. तर मला असं वाटतं की गांधीजी तरुणांच्यापासून दूर गेलेले नाहीयेत. परंतु एक गोष्ट खरी आहे की गांधीजी आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण फार अपयशी ठरलेलो आहोत. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठं यांनी गांधीजी ज्या पद्धतीने तरुणांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होत्या तेवढं ते काम केलेलं नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोरामणी नावाच्या गावाजवळ एका शिक्षकाने स्वतःच्या जागेमध्ये महात्मा गांधी ग्लोबल विलेज, उमाकांत चरणशेट्टी नावाचे शिक्षक आहेत, त्यांनी ते आपल्या जागेमध्ये महात्मा गांधी ग्लोबल विलेज नावाची एक संस्था, त्या गावाला नावच त्यांनी तसं दिलंय आणि तिथे गांधीजींच्या संबंधीचे उपक्रम ते घेत असतात. आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठ जर सोडलं तर पुणे आणि मुंबई विद्यापीठामध्ये देखील आज गांधी अध्ययन किंवा गांधी अभ्यासाचं केंद्र नाही. शिवाजी विद्यापीठामध्ये तसं केंद्र आहे. आणि आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो मी की शिवाजी विद्यापीठाच्या त्या गांधी अभ्यास केंद्रामार्फत आम्ही गडहिंग्लजच्या एका कॉलेजमध्ये गेलो होतो. डॉक्टर यशवंत सुमंत होते, डॉक्टर चौसाळकर होते, प्राध्यापक बेन्नूर होते. आम्ही गेलो आणि तिथे विद्यार्थ्यांनी सुमारे 50-100 प्रश्न विचारले गांधींच्या बद्दल आणि यातले निम्म्याहून जास्त प्रश्न हे गैरसमजाच्या संबंधातले होते. गांधींच्या संबंधीचे गैरसमज अभ्यासाशिवाय निर्माण होतात असा तो अनुभव होता. आणि म्हणून आम्ही नंतर त्या मुलांना प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे प्रश्न घेतले आणि त्यांना म्हटलं आम्ही अधिकाधिक उत्तर देण्याचा प्रयत्न करू. एक चांगला संवाद केला. हा संवाद जर आपण वाढवला तर कदाचित गांधी तरुण पिढीपर्यंत पोहोचतील. पण ज्या राजकीय पक्षांनी गांधीजींचा वारसा घेतलेला आहे अशा राजकीय पक्षांची, त्यांच्या नेत्यांची, त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या तरुण नेत्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी गांधीजींचा विचार पोहोचवला पाहिजे. आणि गांधीजींचा विचार म्हणजे काय तर सहिष्णू भारत, एकसंध भारत, एकात्म भारत आणि जाती धर्माच्या पलीकडे जो माणूस आहे त्या माणसाला ओळखणारा भारत किंवा त्या माणसाला ओळखणारा माणूस अशा पद्धतीचा विचार निर्माण करणं हा गांधीजींचा विचार आहे. आणि ती गांधींची शिकवण आपण कशी पोहोचवतो याच्यावरती खरं म्हणजे आपण हे जे आता शताब्दीचे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो ते अवलंबून राहणार आहे. आणि गांधीजींनी ग्रामीण भारताचं स्वप्न बघितलं होतं. पण आता काय झाले की आजच्या सगळ्या प्रस्तावित व्यवस्थेला गावं नको आहेत, त्यांना शहरं हवी आहेत, स्मार्ट सिटीज हव्यात. पण तिथे देखील गांधीजी किती उपयुक्त ठरू शकतात हे अमेरिकेतले अनेक अनुभव आपल्याला समजू शकतील. मी एक छोटं उदाहरण देतो आणि थांबतो. अरुण देशपांडे नावाचे आमचे वैज्ञानिक मित्र सोलापूरचे अमेरिकेला गेले होते आणि ते म्हटले की 2008 साली तिथल्या मंदीमध्ये लोकांनी सांगितलं की गांधीजींचा साधं राहण्याचा आणि काटकसरीचा संदेश आम्ही अंमलात आणला असता तर ही महामंदी वेळ आमच्यावरती आली नसती. असा एक अनुभव त्यांनी सांगितला. मला असं वाटतं की गांधीजींनी जे आपल्याला सांगितलंय ते सर्व पातळीवरती आपण विचारात घेतलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचा द्वेष आणि विकार, मॅलिस मनातनं काढून टाकूनच गांधीजींचा विचार स्वीकारता येतो आणि पुढे जाता येतं असं मला वाटतं. अगदी खरं आहे सर. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. अत्यंत सुंदर पद्धतीने गांधीजींच्या विचारांवरती आपण चर्चा सगळ्यांनी केली. आज 100 वर्ष गांधीजींना भारतात येऊन पूर्ण झाले. गांधींचे विचार संपणार नाहीत, गांधीजी आमच्यापासून दूर जाणार नाहीत, पण साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि असहिष्णू मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने जे आपल्याला हवं ते मिळवण्याची सोशिकता आणि सहिष्णुता जर आपण दाखवली आणि स्वच्छ कपडे घालून फिरण्यापेक्षा साध्या कपड्यामध्ये देखील धावून राजकारण जर केलं तर खेड्यातला विकास आणि शहराचं संधान हे एकमेकांना जोडून देश पुढे नेण्याला आपण कधीच मागे राहणार नाही. हे इतकेच गांधीजी समजले तरी आपल्या देशापुरतं खूप पुढे जायला मोठा वाव मिळणार आहे. इथंच थांबू. पहा फक्त